नमस्कार. मी गोपाळ नाईक, वय वर्ष 80. माझे दाढ सगळी एकही दाढ नव्हती. मला जेवतानाही त्रास व्हायचा. त्याच्या इलाज म्हणून मी डॉक्टरांकडे आलो. मी खूप भीत होतो अगोदर की डॉक्टरांकडे जायचं का नाही, पण आलो डॉक्टरांनी सगळं चेक केलं आणि मला इम्प्लांटेशन म्हणून सांगितलं. मी ओके दिला. म्हटलं ओके करा. पण म्हटलं माझं वय 80 नाही. म्हणे आपण हळूहळू करू, 2-2च करू. असे माझे 8 इम्प्लांट करायचे होते. त्यांनी इतकं सुंदर केले, मला कळलं तरी अक्षरशः मी झोपायचो इम्प्लांट करताना. आणि झोप लागायची छान छान, म्हणजे कुठलाही त्रास झाला नाही. तर डॉक्टर राजकुमार हे माझ्यासाठी देवासारखे अवतार. प्रत्येक गोष्ट करताना सांगता की आता मी हे करणार आहे, आता मी तुम्हाला इंजेक्शन देणार आहे, मी तुम्हाला भूल देणार आहे, आता मी ड्रिल करणार आहे, आता तिसरं ड्रिल करणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर ते अत्यंत प्रेमळ. मला कळवत होते आणि ते 2 तास 2.5 तास लागायचे. पण कसा वेळ पासाचा कळायचा नाही. नंतर तर मला दुसरं जे इम्प्लांट केलं ते 1.5 तासात झालं. तिसरं इम्प्लांट केलं ते 1.25 तासात झालं. ही सो एक्सपर्ट. आणि मला मुख्य जाणवलं काहीच नाही. कुठेही पेन झालं नाही, रक्त निघालं नाही. तर 8च्या 8 इम्प्लांट केले. त्याच्यानंतर जे फिक्स जात होतो 2 घंटे थांबायचं असतं ते मी थांबले. पण मी खरंच खूप हॅपी आहे. डॉक्टरांनी खूप छान. आणि त्यांची असिस्टंट जे आहे सारा म्हणून ती पण छान म्हणते. प्रेमाने माझ्यात एक आहे की ही जे लाळ गळते रात्री झोपेत, याच्यासाठी डॉक्टरांनी काहीतरी करावं. आणि त्यांनी प्रॉमिस पण केला की कवळी करून की त्याच्याने लाळ बंद होईल. आता 1-4 दिवसांनी त्यांनी बोलवले मला माप घ्यायला. थोडक्यात सांगत म्हणजे व्हेरी क्लेवर आणि व्हेरी एक्सपर्ट. हात इतका सिम्पल आहे, इतका सॉफ्ट आहे की आपल्याला कळतच नाही की काय केलं, केव्हा दात काढले, केव्हा इम्प्लांट केलं, केव्हा दागे काढले, केव्हा टाके टाकले. त्याचं काहीही मला जाणवलं नाही. असा काय रेल गॉड शूड हेल्प हिम थ्रू आउट द लाईफ. आणि आज आपला असाच राहावा. सगळ्यांना प्रेम देतो, प्रेम दे. एवढं बोलून मी माझं वाचतो. नमस्कार. मी गोपाळ नाईक, वय वर्ष 82. रेल्वे सर्व्हिसला होतो. दात गेल्यामुळे डॉक्टरांकडे आलो, राजकुमार माखेजान यांच्याकडे. त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांनी ज्याप्रमाणे समजवलं त्याप्रमाणे मी इम्प्लांट करून घेतले. त्याच्यासाठी मी तयार झालो. गोपाल सर, आपण जे इम्प्लांट्स केले तर हे तुम्हाला दिसायला कसे वाटतायत किंवा चावायला कसं वाटतंय तुम्हाला? मी जे इम्प्लांट करून घेतलंय ते दिसायलाही खूप छान आहे. त्याचा काही त्रासही नाही झाला. चावायला काही त्रास होत नाही आहे. गिळाला थंड वगैरे खाल्लं, गरम खाल्लं, काही त्रास होत नाही. छान वाटतंय. परत नवीन म्हणजे यंगनेस आला असं वाटतंय मला. इम्प्लांट करायला जे मला तयार केलं तर मी खूप घाबरत होतो. ॲक्च्युली मला लोकांनी बाहेरून जे ऐकलं होतं की इम्प्लांट करू नका, ते ड्रिलिंग करावं लागतं, त्याचा खूप त्रास होतो, त्यापेक्षा साधं कवळी बसवा आणि मोकळे व्हा.
पण डॉक्टरांनी जे समजवलं मला की नाही या वयात तरी तुम्ही इम्प्लांट करणंच जास्त योग्य आहे. त्यांचं मी ऐकलं आणि ते करून घेतलं. अक्षरशः 8 इम्प्लांट केले मला डॉक्टरांनी. एकाही वेळेला मला कसलाही त्रास झाला नाही. मी मस्त की 2-2 तास लागायचे, पण माझी एक झोप होऊन जायची डॉक्टरांजवळ. मला काही त्रास झाला नाही. आजही मी खूप हॅपी आहे. व्यवस्थित दात बसले, इम्प्लांट सगळं झालं. 2 महिने मी थांबलो. डॉक्टरांचे सल्ले, डॉक्टरांनी इतकं छान समजून सांगता. इम्प्लांट करताना प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर ते आपल्याला गाईड करतात की मी असं करणार, मी तसं करणार, मी आता इंजेक्शन देणार आहे, मी अमुक करणार आहे. सगळ्या गोष्टी ते अगदी क्लिअर आपल्याला कल्पना देताना मगच करतात. तर मला खरंच डॉक्टरांचा इतका अभिमान आहे की देव असा होता असाच. ही इज लाईक ए गॉड. हो सर, मी बघते आता तुमचे दात बसले तेव्हापासून तुम्ही एकदम स्पष्ट बोलताय. जेव्हा दात नव्हते तेव्हा तुमचे शब्द उपचार एवढे क्लिअर नव्हते यायचे, अगदी पण खरं. आता दात बसवल्यानंतर एकदम क्लिअर बोलताय. म्हणजे एकदम स्पष्ट बोलायला लागलेत तुम्ही. खूप आनंद झाला तुमचं बघून. थँक्यू. बसवल्यापासून माझ्या बोलण्यात खूप सुधार झाली. आता 8च दिवस झाले आहेत. अजून याच्या पुढे प्रॅक्टिस करून ती अजूनही जास्त चांगलं बोलता येईल असं मला नक्की खात्री आहे डॉक्टरांची. आणि याचबरोबर त्यांची जी असिस्टंट आहे, हेल्पर म्हणा किंवा काय म्हणा, जिचं नाव सारा आहे, ती फक्त बाजूला जरी उभी असली की मला असा धीर वाटत आहे. येस, डॉक्टरांना खूप हेल्पफुल आहे. तिलाही देव आयुष्य देव, दीर्घायुष्य देव, हीच माझी प्रार्थना. सर, तुमचं एज जसं 82 आहे आणि तुम्ही डायबेटिक पण आहात, तर तुमच्या सल्ल्यानुसार दुसऱ्यांनी हे इम्प्लांट केले पाहिजे का? म्हणजे इम्प्लांट हे जे आहे म्हणजे याच्यामुळे फायदा आहे किंवा नाही केलं पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तर प्रत्येकाला हीच रिक्वेस्ट करेन की इमटेरियल ऑफ युअर एज, पण इम्प्लांट करून घ्यायलाच हवं. कारण त्याच्याने खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं. आपल्याला कडक खाता येतं, मऊ खाता येतं, थंड पिता येतं. त्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही. उगीच लोकांनी बाऊ घातलेला आहे की इम्प्लांट करू नये, त्याचं ड्रिलिंग करावं लागतं, अमुक करावं लागतं. अरे ते डॉक्टरांचं स्किल आहे. ते मला तर जाणवलं देखील नाही की कधी इम्प्लांट केले. 8 इम्प्लांट केले मी एकूण. डायबिटिक आहे, नो डाऊट, माझं डायबिटीज नॉर्मल नसायचं. पण डॉक्टरांनी मला एकाही वेळेला विचारलं नाही तुमचं डायबिटीज कसं आहे. सगळे इम्प्लांट झाल्यानंतर त्यांनी सहज विचारलं मला की तुम्ही डायबिटिक आहात. म्हटलं मी तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, पण तुम्ही माझे कधी रिपोर्ट मागितले नाही, काही नाही. मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं होतं की माझं शुगर नॉर्मल असतं. आणि तेवढ्या याच्यावर तुम्ही सगळं करून दात बसूनही झाले. 8 इम्प्लांट केले, मला काही त्रास झाला नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला हेच सांगेन की ज्याला दातच नाही आणि दात बसवायचे तर कवळीपेक्षा इम्प्लांट करून घेणं हे सगळ्यात सोयीस्कर आहे. आणि ते अवश्य करून घ्यावं, घाबरू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आता माझ्याबरोबर माझी मिसेस पण, तिचंही वय 79 आहे, पण तिचंसुद्धा ट्रीटमेंट इथेच आम्ही घेतो आहे. आणि तिचंही पण आता इम्प्लांट चालू आहे. एका बाजूचं झालं, राईट बाजूचं, आता लेफ्ट साईडला चालू आहे. आणि ते आत्ता ती ऑपरेशन रूममध्येच आहे. डॉक्टरांची स्वच्छता, डॉक्टरांचं जे आहे इथलं ते इतकं स्वच्छ कारभार आहे. सगळ्या ह्याच्यात गरम हे ते कुठलंही काय म्हणजे काय म्हणा मला स्टेरिलाईज केलेल्या सगळ्या गोष्टी ते वापरतात. त्यामुळे मला असं काही त्रास झाला नाही आणि मिसेसलाही काहीच त्रास होत नाही. शी इज ऑल्सो हॅपी.